भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या युद्धविराम सहमतीनंतर आज उभय देशांमध्ये DGMO अर्थात लष्करी कारवाई महासंचालक स्तरावर थेट चर्चा. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार, दहशतवाद्यांना सजा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हा ऑपरेशन सिंदूरचा उद्देश, तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या हवाई सज्जतेमुळे पाकिस्ताननं भारतातल्या नागरी वस्त्या आणि काही लष्करी तळांवर केलेला ड्रोनचा मारा नुकसान होऊ न देता ठरला निष्फळ. भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 35 ते 40 जवान ठार. भारतीय नौदलाच्या तैनातीमुळे पाकिस्तानचा बचावात्मक पवित्रा, कराचीवर हल्ला करण्याची नौदलाची क्षमता करण्यात आली अधोरेखित. युद्धविराम सहमतीच्या कोणत्याही उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर प्रमुखांनी लष्करी कमांडर्सना दिले पूर्ण अधिकार. प्रस्तावित मुक्त व्यापार करारासंदर्भात आज भारत आणि युरोपियन युनियनमधील 11व्या फेरीची चर्चा आजपासून होणार सुरू. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा इथे झालेल्या फलदायी चर्चेनंतर चीनसोबत व्यापार कराराची अमेरिकेची घोषणा. या करारामुळे व्यापार तूट कमी होण्याचा विश्वास अमेरिकेनं केला व्यक्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचं संवर्धन महत्त्वाचं असून गोमातेचं संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशासह आज जगभरात बुद्ध पौर्णिमा होत आहे साजरी. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल 80 पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम. आणि श्रीलंकेवर मात करत भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकली तिरंगी क्रिकेट मालिका. नमस्कार.